नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। राहिलेल्या 60 दिवसांमध्ये आपल्याला बुद्धिमत्ता व अभियोग्यतेचा अभ्यास करायचा आहे। आता सध्या जर विचारात घेतलं मित्रांनो, 90% लोक फक्त आणि फक्त बुद्धिमत्तेचा अभ्यास करतायत। मी माझ्या निरीक्षणातून समोर आणलेलं आहे। अरे बाबा, बाकी विषय आहेत का नाही? बुद्धिमत्ता हे 80 गुणाला आहे। 80 गुणांपैकी तुम्हाला किती गुण मिळू शकता आता रिचेक करून टाका। 80 गुणांपैकी तुम्हाला मार्क किती येतात त्यासाठी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात टेस्ट घेऊन आलेलो आहोत। माझा नंबर देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, 9665484048 या संपर्क क्रमांकावर पीडीएफ टेस्ट। आता विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेचा अभ्यास करताय पण त्या घटकातून आपल्याला मार्क किती मिळतील याचा सुद्धा अंदाज बांधा। आता नियोजनाची गरज आहे आणि अभियोग्यतेकडे साफ दुर्लक्ष होते। अभियोग्यतेमध्ये विषय कोणते येतात त्यावर सुद्धा आपण भाष्य करू। आता अभियोग्यतेमध्ये पहिला विषय येतो, अभियोग्यतामध्ये 2 लँग्वेज येतात। अरे का दुर्लक्ष करताय? 2 लँग्वेजला तुम्हाला 30 प्रश्न आहेत ना। मराठी आहे, त्यानंतर इंग्रजी आहे। यामध्ये सुद्धा तुम्हाला एक साधारण 10-12 मार्क मिळवता येतात। या 30 प्रश्नांपैकी 10-12 मार्क, 15 मार्क पकडून चला, 15 मार्क तुम्हाला मिळवता आले पाहिजेत का नाही, हे सुद्धा गरजेचं आहे। आणि ते विद्यार्थ्यांकडून आपण करून घेतलं जाते। सध्या फक्त भर रिजनिंग, दिवसभर रिजनिंग, त्यानंतर कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व विकास। मी स्वतः लेक्चर घेतोय, आता लक्षात घ्या, मी स्वतः या घटकावर लेक्चर घेतोय। विद्यार्थ्यांमधील प्रश्नांची जाणून घेतोय पातळी काय आहे। 25% लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारे या प्रश्नातून उत्तर काढता येत नाही। याचे सुद्धा आपल्या क्लासच्या माध्यमातून याची सुद्धा आपण बॅच ठेवलेली आहे। तुम्हाला हवी असेल संपर्क करायला विसरू नका। याला सुद्धा 30 गुण आहेत आणि यातले 25 गुण मिळाले तरच आपल्याला भविष्यात चांगला टोटल मिळवता येणार आहे। राहिला विषय जीएस जीके या विषयाला सुद्धा 30 गुण आहेत, तरी पण विद्यार्थी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। आता मी पाहतो ना, दुपारच्या 3च्या सत्राला जेव्हा लेक्चर घेत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये साध्या गोष्टीचं सुद्धा ज्ञान नाही। मंत्रिमंडळातील एखाद्या व्यक्तीचं अर्थमंत्री कोण आहे म्हटलं तर सुद्धा उत्तर येत नाही। तुम्हाला येत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका। किंवा आता झालेलं 98 अखिल भारतीय साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष कोण होते हा सुद्धा प्रश्न आहे। अध्यक्ष कोण होते ते पण मला कमेंटमध्ये उत्तर द्यायला विसरू नका। तर त्यासाठी आपण याच्या सुद्धा नोट्स उपलब्ध केलेले आहेत, फास्ट ट्रॅक नोट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो। नोट्स मधून तुम्हाला साधारणपणे 25 मार्क मिळवता येतील या दृष्टीने विचार केलेला आहे। आता राहिला विषय, तुम्ही 80 मार्काची तयारी करत असाल ते लय महत्वाचं आहे, त्याच्यावर जास्त मार्क आहे। अंकगणित पण आहे ना रे, या अंकगणितात आपली शैली तर कधीही कामाला येते, कारण 2022 ला आली। या 30 पैकी साधारण तुम्हाला 25 मार्क मिळवता आले पाहिजे। तुम्ही करताय 80 गुण, याची लेंथ मोठीच असणार आहे प्रश्नांची। याच्यात 1 लाईन क्वेश्चन येणारच नाही। याच्यामध्ये मोठे गृहीतके मांडणारे, कारणे परिणाम मांडणारे प्रश्न येणार आहेत, ठीक आहे। किंवा बैठक व्यवस्था, एक प्रश्न 4 प्रश्न खाली उपप्रश्न असणार आहेत या बुद्धिमत्ता घटकामध्ये। तशी तयारी तुमची चालू आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्या पद्धतीने तुमचं मार्गदर्शन योग्य फ्लोने जातंय का हा सुद्धा प्रश्न विचारा। कारण तुमच्याकडे दिवस आहेत 60 आणि प्रत्येक दिवसाला साधारणपणे 2 मार्क असे धरून चाललं तरी 120च मार्क होत आहेत। प्रत्येक दिवसाला तुम्हाला 3 मार्काचा विषय करावा लागेल, तर तेव्हा तुम्ही 150 प्लस 140 प्लस मार्क मिळवू शकणार आहात। म्हणजे काही कमी जास्त चालूच असतं ना, कमी जास्त मार्क मिळवण्याचा विषय, ठीक आहे। अशा पद्धतीने तुमचा सध्याचा फ्लो आहे का हे तुम्हाला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट सोडवायच्या आहेत वेळोवेळी। आता तुमचं कोणता घटक चुकतोय त्या घटकावर जास्त भर देणं गरजेचं आहे। मी विद्यार्थ्यांना विचारत असतो सुद्धा क्लासमध्ये, डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाते का नाही माहित नाही, पण माझे विद्यार्थ्यांना मी कम्प्लिटली विचारतो, तुम्हाला कोणता घटक अवघड जातोय बाळांनो? मेजर लोक जे सांगताय ते अगोदर घेतो, कारण त्याच्यावर काम केला तरच तुम्ही भविष्यामध्ये चांगले गुण मिळवू शकणार आहात।
तुम्ही क्लास कुठं लावलात, किती मोठ्या अकॅडमीत लावलात, त्याला फरक पडत नाही. कारण विद्यार्थ्याकडून वधवून घेतलं पाहिजे. तुला काय प्रॉब्लेम आहे, कोणत्या विषयाचा प्रॉब्लेम आहे, कोणत्या घटकावर तुला भर देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांमधलं जी काही मानसिकता आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, त्या मानसिकतेवर काम करणं गरजेचं आहे. तरच येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला मार्क मिळवता येईल. स्ट्रॅटेजी कशी आखायची मी सांगतो थोडक्यात. तर मित्रांनो, बुद्धिमत्ता घटकामधले तुम्हाला एवढ्या मार्कापर्यंत पोहोचायचं आहे. 80 मार्काचं बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे 80 मार्काचा आहे. तर बुद्धिमत्तामध्ये साधारणपणे 20 प्रश्न आउट ऑफ लेवल जर असले तरी 60 मार्क आपल्याला इथे मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर अंकगणित या विषयामध्ये 30 मार्काला अंकगणित आहे. तुमचे इथे 20 मार्क फिक्स झाले पाहिजे. 10 मार्क आउट ऑफ लेवल असले तरी हरकत नाही. याच्यामध्ये 1 लाईन क्वेश्चनचा जास्त भर असतो अंकगणितामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर कल आवड समायोजनामध्ये साधारण तुमचे 25 मार्क कुठेच गेलेले नाहीत. 5 शास्त्रज्ञ आठवले नाहीत, गृहीतकावर, सिद्धांतावर, उपपत्त्यावर क्वेश्चन आले तरी 25 मार्क आरामशीर येतील. मित्रांनो लक्षात घ्या, आपण अशा जबरदस्त नोट्सच्या माध्यमातून शिकवतो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अभियोग्यतेपासून आवड कल पर्यंत व्यक्तिमत्व कसं असावं, बहुरूपी व्यक्तिमत्व असावं की अंतर्गत असावं. 2020चा शैक्षणिक धोरण काय होतं, 2000 अगोदरच कोठारी आयोग काय होतं, याबद्दल सुद्धा आपल्याला शिकवलं जातं. मूलभूत हक्कानुसार कोणत्या व्यक्तीला शिक्षणाची गरज आहे आणि कसं ते मिळवायचं असतं याबद्दल सुद्धा शिकवलं जातं. कल आवडमध्ये 25 गुण आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. इथं झाले आपले 105 गुण. त्यानंतर राहतो GS, GK आणि मराठी व्याकरण, मराठी आणि इंग्रजी व्याकरण. या GS GK मध्ये सुद्धा 20 गुणापर्यंत आपण पोहोचायची तजवीज केलेली आहे. आणि या मराठी व्याकरण मध्ये सुद्धा एक 22-23 मार्क आपल्याला आले पाहिजेत. आणि मराठीमधले आउट ऑफच आले पाहिजेत. 15-17 जे काही प्रश्न असणार आहेत त्यातले आउट ऑफच. इंग्रजीमधले सगळे टोले बी लावले तर 5-6 मार्क कुठंच गेलेले नाहीत. म्हणजे आउट ऑफ ते 15 आणि 7 जर बघितलं, 22 मार्क आपल्याला या विषयामध्ये मिळवणं अपेक्षित आहे. तर 5 आणि 2 7 झाले, 2 आणि 2 4, 2 6, 2 8, 8 आणि 6 14. मित्रांनो, आपला स्कोर अशा पद्धतीने आला पाहिजे. त्यासाठी तुमचा फ्लो योग्य दिशेने चालू आहे का, अभ्यास व्यवस्थित करताय का, याचे उत्तर मला कमेंट मध्ये द्यायला विसरू नका. अशा पद्धतीने अभ्यास केला तरच मित्रांनो तुम्हाला IBPS पॅटर्न नुसार मार्क मिळवता येणार आहेत. तुम्ही म्हणाल अभियोग्यतेला फक्त बुद्धिमत्ता आणि गणितच विचारलं होतं, दुसऱ्या विषयाला महत्वच दिलं नव्हतं, पण त्यांनी पॅटर्न तसा ठेवलेला आहे. ठीक आहे, अभियोग्यतेमध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र पण विचारलंय, मराठी इंग्रजी पण विचारलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला GS GK वर सुद्धा प्रश्न येणारच, गॅरंटेड येणार. त्याच्यामध्ये दुमत फक्त ते काय होतं, सर्वात जास्त पार्ट आलाय बुद्धिमत्तेचा किंवा अंकगणिताचा असा वाटतो आपल्याला, पण त्याला 110 गुण आहेत ना रे. आता आपण 110 पैकी किती गुण मिळवायचे, 80 गुणापर्यंत पोहोचायचेच. कारण याच्यामधले काही लेंदी मोठ्या विश्लेषणात्मक प्रश्न आहेत, त्याला वेळ जातोय. पण तुम्ही इथे लक्षात घ्या, कल आवडला, तुमचा वेळ म्हणजे नाही, वाचायचंय उत्तर द्यायचं, वाचायचंय उत्तर द्यायचं, सोडवायची पद्धत नाही. या विषयाकडे तुम्ही लक्ष दिलात तर तुम्हाला मार्क सुद्धा चांगले येतील. माझ्याकडे 22-23च्या परीक्षेमध्ये असे विद्यार्थी होते ज्यांचं हे ऍव्हरेज होतं, त्यांना एक साधारण 70 मार्कापर्यंत पोहोचता आलं. पण त्यांनी काय केलेलं आहे, 140+ स्कोअर घेतलेला आहे. हे विषय तसेच ठेवलेले आहेत मित्रांनो, लक्षात. हे विषय त्यांनी जबरदस्त बनवले. 29 मार्क अभियोग्यतेमध्ये. त्यानंतर 25 मार्क मराठी इंग्रजीमध्ये, 20 मार्क, 9 5 14 4 ऍक्च्युअली 1 6 1 7 झाला स्कोअर 144 145. आलं लक्षात. असा स्कोर आपला येतोय का यावर लक्ष केंद्रित करा, त्यानुसार तयारी ठेवा आणि आगामी परीक्षेला सामोरे जा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे नियोजन तुम्हाला पटतं का? अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, तुम्ही आपलं मार्गदर्शन मिळवून या परीक्षेला क्रॅक करू शकता. हा माझा संपर्क क्रमांक आहे. विषयानुसार टीचर असतील, वेळोवेळी मार्गदर्शन भेटेल आणि आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला यश प्राप्तीसाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो
कायम प्रोत्साहन दिलं जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो गॅरंटेड शिक्षक म्हणून सोडलं जाईल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.